तर मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या 18 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की राकेश ईश्वरीच्या मागे मागे येतो. तो ईश्वरीला बाजूला घेतो आणि ईश्वरीला म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी, अगं आज आपली पहिली मकर संक्रांत आहे. मी तुला काही गोड दिलंच नाही. हे खा ना, तुझ्यासाठी आणली रेवडी स्पेशल. ईश्वरी म्हणते, मला काहीही नकोय, तू जा इथून. राकेश तिला काही जाऊ देत नाही, स्वतः पण तिथून जात नाही. राकेश म्हणतो, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले, रेवडी, खा ना, घे ना. ईश्वरी त्याला ढकलून देते, त्याची रेवडी फेकून देते आणि बाजूला जाते. थोड्या वेळाने नम्रता तिथे आलेली असते. नम्रता ईश्वरी यांना अर्णव तिळगुळ देत असतो. तो नम्रताला देतो आणि बाजूला होतो. ईश्वरी म्हणते, सर, बायकोला तिळगुळ दिले नाही तुम्ही अजून. अर्णव ईश्वरीला तिळगुळ देत असतो. अविनाश म्हणतो, अर्णव तिळगुळ देतोयस, पण एक लक्षात ठेव, तिळगुळ दिलंस तर तुला आयुष्यभर गोड बोलावं लागेल. बघ बाबा, विचार कर. ईश्वरी हात पुढे करते आणि अर्णवला इशारा करते. अर्णव सगळ्यांसमोर तिला तिळगुळ देतो. ईश्वरी हळूच म्हणते, सर, आता गोड बोलावंच लागेल. सगळे एकत्र मिळून सण साजरा करतात. आता राकेशने ईश्वरीसाठी भांग टाकून जी रेवडी आणली ते खाल्ल्यानंतर ईश्वरीची हालत कशी खराब होते आणि अर्णव तिला कसं सावरतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी आजींकडे येते, आजींच्या पाया पडते. आजींना ती मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. आजींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ईश्वरी विचारते, आजी, डोळ्यात पाणी? आजी म्हणतात, ईश्वरी, माझ्या सात्विकाची मला खूप आठवण येते गं. अगं, आज तुझ्यासाठी मी एक साडी काढून ठेवली आहे. ती साडी तुला दिली की जबाबदारीतून मुक्त होईल. ईश्वरी विचारते, आजी, कसली जबाबदारी, काय बोलताय आणि कुठली साडी? आजी साडी दाखवतात. आजी म्हणतात, ही माझ्या सात्विकाची साडी आहे. माझ्या सात्विकाची इच्छा होती तिच्या सुनेला ही साडी द्यावी. ईश्वरी, आज हळदी कुंकू आहे. आजच्या दिवशी तू ही साडी नेस. आज तू ही साडी नेसलीस ना तर मला आनंद होईल. मला सात्विकाला भेटल्याचा आनंद मिळेल. प्लीज नेसशील ना? ईश्वरी म्हणते, हो आजी, मी नेसेन, तुम्ही नका काळजी करू. ईश्वरी ती साडी घेते आणि आपल्या रूममध्ये येते. ईश्वरी साडीकडे बघत असते आणि अर्णव तिथे येतो. अर्णव साडी बघतो आणि तो ओळखतो की आपल्या आईची साडी आहे. अर्णव ईश्वरीच्या हातातून ती साडी हिसकावून घेतो. अर्णव म्हणतो, ही माझ्या आईची साडी आहे ना? तुझी हिंमत कशी झाली याला टच करायची? हे बघा, चुकूनही आता स्वतःसाठी काहीही बोलायला जाऊ नकोस. मला माहिती आहे, तू साडी घेतली असशील ना, मिळवली असशील आजीकडून. या साडीला हातसुद्धा लावायचा नाही, तुझी लायकी नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर, आज हळदी कुंकू आहे आणि त्यासाठी मला नेसायची आहे. अर्णव म्हणतो, माझ्या आईची साडी तू नेसायची नाहीस. तू माझ्या आईची कुणीही लागत नाही, कळलं? ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो मी त्यांची सून आहे आणि ही साडी म्हणजे तुमच्या आईचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, मला नेसायची आहे. अर्णव म्हणतो, माझी आई तुला आशीर्वाद अजिबात देणार नाही आणि मुळात मी तुला बायको मानत नाही. तू या घरची कुणी नाही आहे, या कुटुंबाची कुणी नाही आहे, त्यामुळे ही साडी नेसण्याचा प्रश्नच येत नाही. ईश्वरी म्हणते, सर, अहो असं नका वागू. माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद तो महत्त्वाचा आहे. प्लीज मला द्या ना ती साडी. मला ती साडी नेसायची आहे, त्यांची इच्छा होती म्हणून मी ही नेसते. मी जर ही साडी नेसली तर त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं मला वाटेल. प्लीज सर, द्या ना ती साडी. अर्णव म्हणतो, माझी आई असली असती ना तर तिने तुला साडीला टचसुद्धा करू दिलं नसतं. ही साडी तुला देण्यापेक्षा जाळून टाकलेली बरी वाटेल मला. बाजूला होतो. ईश्वरी म्हणते, सर, अहो तुम्ही मला नका देऊ. हे बघा, मी माझ्यासाठी नाही मागते, आईंची इच्छा म्हणून मी मागते. त्यांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. अर्णव म्हणतो, ही नाटकं इथे चालणार नाही हा, तुला मी साडी चुकूनही देणार नाही. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायची ना, नका देऊ, जशी तुमची इच्छा. अर्णव म्हणतो, माझी इच्छा म्हणून त्याग वगैरे केल्याचा आव आणू नकोस तू. ही साडी तुला मिळणार नाही, ह्याला हात लावायचा नाही. अर्णव कपाटामध्ये साडी ठेवतो आणि बाजूला आपलं काम करत बसतो. ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं. तर इथे नम्रता काळा ड्रेस घालून तयार झालेली असते. ती आईकडे येते आणि आईला म्हणते, आई, मी जाते इशूकडे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना, मी येते लगेच. आई म्हणते, हे बघ नम्रता, जास्त वेळ तिथे थांबू नकोस. अर्णवशी जास्त काही बोलायला जाऊ नको आणि आपल्या घरच्याबद्दल कोणाला काही सांगायला जाऊच नकोस. कोणी काही विचारलं ना तर होला हो, नाहीला नाही कर. नम्रता विचारते, आई, काय झाले गं? अगं इतक्या सूचना? तू आजपर्यंत मला इतक्या सूचना कधीच दिल्या नव्हत्या आणि असं का बोलतेस? जास्त बोलू नको, अर्णवशी बोलू नको, काही सांगू नकोस. आई, काही झालं तरी काय? आई म्हणते, काही नाही, तुला प्रश्न पडलेत ना, मी तुला नंतर सगळे उत्तर देईन, आता तू जा. नम्रता म्हणते, नाही आई, तू हल्ली आहे ना काहीतरी विचित्रच वागतेस. आता कालचंच बघ ना, हळदी कुंकवासाठी अंजलीताई बोलवायला आल्या होत्या आणि तू खोटं सांगितलंस, बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हणून.
मला माहिती आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही न्यायचं. का खोटं बोललीस तू? आई म्हणते, नम्रता, वेळ आल्यावर सगळं सांगेन. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवणार नाही. आता हट्ट करू नकोस. नम्रता काही ऐकत नाही. ती आईला सारखे प्रश्न विचारते. ती विचारते, आई सांग ना, काय झाले? अगं का अशी वागतेस तू? आई नम्रताच्या हातावर हात ठेवते आणि वचन देते. आई म्हणते, हे बघ नम्रता, मी तुला वचन देते. मी तुला आज ना उद्या नक्की सगळं सांगेन. फक्त तू आत्ता विचारू नकोस. आणि हो, मनात अपराधीपणाची भावना अजिबात आणू नको. कोणी काही बोललं तर लक्ष देऊ नको. आई बाजूला निघून जाते. नम्रता मनात म्हणते, आई, तू मला सांगत नसशीस ना तरी मला बाहेरून सगळं कळेलच. मी शोधून काढेन तू का लपवतेस, काय लपवतेस आणि नेमकं काय झाले. नम्रता सगळ्याचा विचार करत तिथून निघते. तर इथे अंजली आजी बोलत असतात आणि ईश्वरी तिथे येते. अंजली विचारते, ईश्वरी, आईची साडी नेसली नाहीस तू? का, काय झालंय? ईश्वरीचा चेहरा उतरलेला असतो आणि अर्णव तिथे येतो. आजी अर्णवला म्हणतात, अर्णव, तुमच्यामध्ये काहीतरी बिनसलंय मला माहिती आहे. पण काय बिनसलंय, काय झालंय मी अजिबात विचारणार नाही. अर्णव, मला एक सांगायचं होतं. सात्विकाची इच्छा म्हणून मी तिला साडी दिली होती आणि तू तिला नेसायला नाही म्हणू नकोस. सात्विकाची इच्छा होती पहिल्याच संक्रांतीला तिच्या सुनेने ती साडी नेसावी आणि यामध्ये तू आडकाठी आणू नको. तिला साडी परत देऊन टाक, समजलं ना? अर्णवला आपली चूक कळते. ईश्वरीने स्वतःहून साडी घेतली नव्हती तर आजीने दिली होती हे कळतं. तर इथे अंजली आपल्या रूममध्ये येते आणि राकेश हिच्याजवळ येतो. राकेश तिळगुळ देतो आणि दोघं एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. अंजली स्वप्न रंगवत असते. पुढच्या वर्षी आपलं बाळ आपल्यासोबत असेल, किती छान मकर संक्रांत साजरी करू याबद्दल बोलते. अंजली कपाटामध्ये दागिने ठेवते आणि तिला रेवडीचा बॉक्स दिसतो. अंजली म्हणते, अहो, हे काय रेवडी माझ्यासाठी आणली आणि मला नाही दिली तुम्ही? राकेश रेवडीचा बॉक्स हिसकावून घेतो. अंजली विचारते, असं का करताय तुम्ही? अहो, मी फक्त खायला मागितले नाही, हिसकावून का घेतलंय? विष वगैरे असल्यासारखं का वागताय तुम्ही? राकेश म्हणतो, विषच आहे त्याच्यात. अंजली विचारते, म्हणजे? राकेश म्हणतो, हे बघ अंजली, एक्सपायर झाली आहे ती, म्हणून तू खाऊ नकोस. अगं, मी ते टाकून देणार आहे आणि रेवडी काय सगळ्यांसाठी ऑर्डर केलेली आहे, येईल थोड्या वेळाने. अंजली ठीक आहे म्हणते आणि बाहेर जाते. राकेश इथे मनात म्हणतो, यावर पहिला हक्क आहे तो माझ्या ईश्वरीचा, ईश्वरीलाच देणार मी. तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये येतात. अर्णव म्हणतो, माझी आजी एकदम बरोबर आहे तिच्या जागी. तिला माहिती नाही रियालिटी काय आहे ते. आपली रियालिटी हीच आहे की तू या घरची, कुटुंबाची, माणसाची कोणीही लागत नाही. त्यामुळे जबाबदारी पार पाडण्याची काही गरज नाही आहे आणि आईची इच्छा आहे म्हणून तू काही करायला जायची गरज नाही. आता खाली गेल्यावरती कोणाला काय सांगायचं ना ते तुझं तू बघून घ्यायचं. ही डोकेदुखी माझ्या मागे नाही लावायची. ईश्वरी म्हणते, हे बघा, तुमची गलतफहमी होतीये. अहो, मी साडी नाही घेतलेली आहे, आजीने मला दिली होती आणि मला फक्त आईंचा आशीर्वाद हवा आहे. आणि हो, मी खाली जाऊन काहीही चुकीचं सांगणार नाही आहे. जे सांगायचे ते तुम्ही सांगायचे. मी काहीच बोलणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे आईंची साडी माझ्याकडे येईलच. आजींचा विश्वास आहे ना, आजी मला स्वतःहून ती साडी नेसायला देतील. ईश्वरी बाजूला जाते. अर्णव इथे आईचा फोटो हातात घेऊन असतो. अर्णव मनात म्हणतो, आई, हे सगळं काय चालू आहे? अगं, तुझी इच्छा आहे का खरंच? तू हिला सून मानतेस का? अर्णव खूप विचार करतो. त्याला गुरुजींचं बोलणं आठवतं. मागच्या वेळेस जे कौल लावला होता तेव्हा आईने ईश्वरीच्या बाजूने कौल दिला होता. अर्णव मनात म्हणतो, म्हणजे आई, तू हिला सून मानतेस? तेवढं तिथे ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, काळजी करू नका, मी खाली जाते. आजींना काय सांगायचं बघते. कोणी तुम्हाला दोष देणार नाही, टेन्शन घेऊ नका. ईश्वरी जात असते. अर्णव तिला थांबवतो आणि तिला साडी देतो. अर्णव म्हणतो, माझ्या आईची इच्छा होती ना म्हणून साडी देतोय. ही नेस आणि खाली तयार होऊन ये. ईश्वरीला साडी मिळते म्हणून ती खूप खुश होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.